बातमी आहे बारामतीचा उमेदवार कोण विधानसभेचा या संदर्भातली। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज त्यांच्या होम ग्राउंडवर अर्थात बारामतीत पोहोचली आणि दादांनी यावेळेला बारामतीच्या विकासाची ब्लूप्रिंटही मांडली। आपल्या विरोधकांना टोले लगावले आणि घड्याळाला साथ देण्याची भावनिक साथ घातली। तर त्यांचे चिरंजीव जय पवारांनी दादांना मुख्यमंत्री करायचेच अशी घोषणा केली। पण या सगळ्यात बारामतीचा उमेदवार कोण असेल याबद्दलचं भाष्य मात्र प्रत्येकाने टाळलं। सगळ्यांची इच्छा आधीपासून होती, मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही नेक्स्ट, पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ते निर्णय घेतील। तर लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा बारामती मतदारसंघ केंद्रस्थानी असेल। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं बारामतीचे उमेदवार कोण ही चर्चा नव्यानं रंगली। बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा सामना पाहायला मिळणार का याची उत्सुकता वाढली आहे। विधानसभेसाठी शरद पवार गटाकडनं चर्चेतलं नाव आहे युगेंद्र पवार यांचं, तर अजित पवारांकडनं जय पवारांचं। या राजकीय शक्यतांच्या पार्श्वभूमीवर 2च दिवसांपूर्वी जय आणि युगेंद्र हे दोघं जण एका कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं एकत्र आले आणि राजकीय तर्कवितर्कांना सुरुवातही झाली। ज्या मारुतीच्या साक्षीनं पवार कुटुंब प्रत्येक निवडणुकीची सुरुवात करतो त्याच कन्हेरीच्या मारुतीची यात्रा होती आणि यात्रेतल्या कुस्ती स्पर्धेत जय आणि युगेंद्र एकत्र आले आणि एकमेकांची गळाभेट घेतली। दोन भावांच्या गळाभेटीनंतर चर्चा रंगली बारामतीची राजकीय गदा कोण उचलणार याची। युगेंद्र आणि जय हे बारामतीचे पुढचे उमेदवार असणार का याची, बारामतीतल्या पवार विरुद्ध पवार 2.0 ची। या मतदारसंघात युगेंद्र विरुद्ध जय अशी लढत पाहायला मिळू शकते। पवार कुटुंबामध्ये आत्ता तरी कोणीही माघार घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही। राजकारणाची खेळी ही अत्यंत वेगळी असते, नातेसंबंध वेगळे असतात। महाराष्ट्रानं मुलगा वडील आजोबा नातू आई मुलगा याच्यातले संघर्ष बघितलेले आहेत, त्यामुळं हा संघर्ष महाराष्ट्रासाठी काही नवीन संघर्ष असणार नाही। खरं तर 1991 सालापासून बारामतीचे आमदार असणारे अजित पवार यांना बारामतीतनं लढणार की नाही या प्रश्नाला जन्म मिळाला तो अजित पवारांच्याच एका विधानामुळे। आपल्याला निवडणुकीमध्ये रस नसल्याचं अजित पवार म्हणाले आणि प्रत्येकानं आपापल्या परीनं या वक्तव्याचा अर्थ काढायला सुरुवातही केली। मी काय देऊ, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। तर अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जय पवार यांचं नाव बारामती मतदारसंघासाठी लाईमलाईटमध्ये आलं, तर युगेंद्र पवारांचं नाव शरद पवार गटाकडनं लोकसभेपासूनच चर्चेत होतं। युगेंद्र बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत। सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची आघाडी सांभाळलेल्या प्रमुख चेहऱ्यांपैकी ते एक होते। लोकसभेनंतर आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे असं म्हणत युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीविषयी कार्यकर्त्यांनी थेट शरद पवारांनाच गळ घातलेली। युगेंद्र यांच्या उमेदवारीबद्दल शरद पवार गटाकडनं सध्या कुणी काहीच भाष्य करत नाहीये, पण सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार पुन्हा घरातलाच उमेदवार देण्याची रिस्क घेतील का याबद्दलही आम्ही राजकीय विश्लेषकांना विचारलं। बोलणं वेगळं असू शकतं, निर्णय वेगळा असू शकतो, कारण मतदारसंघ कुणालाही सोडवत नाही। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या ठिकाणी म्हणजे त्यांचा पराभव जरी झाला असला तरी बारामती विधानसभा मतदारसंघ अजित पवार सहजासहजी सोडणार नाहीत। मागे अशी चर्चा झाली की ते विधान करून म्हणजे चूक झाली हे विधान करून काहीशी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजित पवार करतायत का, तर तोही प्रयत्न असू शकतो। तर लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही बारामती मतदारसंघ हॉट सीट्सपैकी एक असेल, त्यामुळे उमेदवारांची निवड दोनही बाजूंसाठी महत्त्वाची ठरणार आहे। लोकसभेला घरचा उमेदवार देऊन चूक झाली म्हणणारे अजित पवार आता कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागेल, पण लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार सामना रंगला तर खासदाराप्रमाणे आमदार निवडताना सुद्धा बारामतीकरांचा कस लागेल हे नक्की आहे। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया।